असं कधी 12:00च्या जर सुमारास कधी जर उन्हात आला, अशा रखरखत्या उन्हात, तर आता मी माझ्या कामाने आलो आहे. माझं काम पण झालं आहे. पण मला ते आठवलं. ते मला काहीतरी सांगावंसं वाटलंच तुम्हाला. तर असं जर कधी आलात का नाही, तरी आता ह्या मातीशी आपली नाळ तर जोडलेली आहेच आहे. परंतु ज्यावेळेस आपण याच्यामध्ये काम करताना, कष्ट करताना एवढं करतो, एवढं या ठिकाणी झगडतो, ते आपल्याकडे अपेक्षा काय करते? करते का ती अपेक्षा काय? आपण नाही. पण आपण तिच्याकडे अपेक्षा करतो का नाही, की मला याच्यातनं एवढं उत्पन्न मिळायला पाहिजे, एवढं या ठिकाणी आबदलो, या ठिकाणी कष्ट केलं आहे, मग आपल्याला या ठिकाणी हे मिळायला पाहिजे. बरोबर आहे, मिळायला बी पाहिजे, नाही असं नाही. तुमचं तेवढं ते आज मी तिला या आपण पृथ्वीतलावर असताना, या जमिनीमध्ये कष्ट करत असताना आपल्याला जे काही दररोजच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजांची पूर्तता व्हायसाठी तेवढं ते मिळणं गरजेचं आहे. पण ती एक आहे, बरोबर का? आईची जी काय माया असते आणि तिचं जे काही प्रेम असतं, ते कधी कमी होतं का? कधीच कमी होत नाही. तसंच आहे हो. आपण बी एक प्रकारे प्रत्येकावरती छाया ठेवत असताना, ती पण एक मायेच्या स्वरूपामध्ये आपल्या डोक्यावरून हात फिरवत असताना, ती कधी असं विचार करते का, की मी तुला आत्तापर्यंत खूप काही दिलं आहे, पण मी तुला आता देणार नाही. असं ती कधीच म्हणत नाही. तसंच आहे. या आयुष्यामध्ये ही जमीन इथंच राहणार आहे, ही माती इथंच राहणार आहे. हे सगळं दगडं, माती, हे झाडं, हे बांधलेल्या वस्तू, ह्या सर्व काही इथं राहणार आहेत. परंतु आपण या ठिकाणी नाही राहणार. आपण या ठिकाणी काही कालावधीसाठी का होईना, पण या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी आलेल्या आपला जो काय एक प्रकारचं जे काही मानव धर्म आहे, या मानवाच्या धर्मामध्ये आपण या काळ्या आईप्रमाणे आपण वागायला हवं. भले ती आतापर्यंत सगळ्यावरती माया करत आली, प्रेम करत आली. तसंच आपण सुद्धा या धर्तीवरती आलो आहे का नाही, तर एक प्रकारे प्रत्येकाच्या वरती एक वात्सल्याप्रमाणे, एक प्रेमाच्या पोटी का होईना, पण सगळ्यांना एक आनंदानं का होईना किंवा न त्रास देता, भले तुम्हाला नाही काय देता आलं तरी चालेल, पण तुम्ही कोणाला त्रास देऊ नका किंवा त्याची कधी अशी आपुलकीनं न विचारपूस न करता, जरी नाही करता आलं, तर त्याला कमीत कमी बघून इग्नोर करू नका. बघितल्यासारखं पण करू नका. का? तर त्याच्या मनाला वाटत असतंय, कारण त्याला बी तेवढं समजत असतंय, की तुमच्याकडे बघतोय, पण तो बोलत नाही किंवा न बघितल्यागत करतोय. असं सुद्धा न जाणवता असं राहावा, की जेणेकरून पुढल्या पण माणसाला वाटलं पाहिजे, की बघितलं पण नाही, त्यामुळेच तो बोलला नसेल किंवा इग्नोर पण केलं नाही. तर भरपूर काय असं शेतीशी निगडीत असताना भरपूर काय असं शिकायला भेटलं, अजून काय शिकायला भेटते. आणि अशा गोष्टी मी बी काय तुमच्याबरोबर शेअर करत असतो. मला ज्या वाटतात, माझ्या मनाला भावतात, ते मी तुमच्यापर्यंत शेअर करत असतो. बघा, तुम्हाला काय पटलं तर अवश्य शेअर करा आणि आपले विचार